त्या पवित्र गंगेतला पाषाण काढला आणि भगवान रामचंद्राची सीताई साहेबाची मूर्ती त्या गंडकीतल्या पाषाणाची होणार आहे. हो, नेला शासनानं तो दगड आता तिकडे गंडकी. बाकी 349 गंगा भारतात. आपल्या मंगलाष्टकामध्ये गंगेचं वर्णन केलेलं आहे. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं वृषाली नावाच्या पत्नी सोबत, स्त्री सोबत. वंगदेशाचा राजा कर्ण, भारतातला सिंह होता कर्ण. 4 सिंहापैकी महाभारतातला सिंह. कधी कधी नद्यांची नावं लक्षात ठेवायचं. 2734 उपनद्या भारत देशात आहेत. 2734 उपनद्या. शिक्षण 7वी. काय करता शिक्षण? खूप शिक्षण असलं म्हणजे लय शहाणा होतो काय? तो पोटाची खळगी भरीन, दुसरं काय करू शकतो? उलट माझ्या पाहण्यात जे अति शिकले ते मायबापाच्या विरोधात गेले. कितीतरी पाहतोय. लाज वाटती त्या भडव्याच्या शिक्षणाची पदवी वाचायला. लाज वाटते. मायबापाला सांभाळीत नाही हरामखोरा. गाडीभर पुस्तक शिकला असतो. एखादं कमी शिकलेलं मरेपर्यंत मायबापाला सांभाळायला. तुम्हाला एक सांगू का? जो कीर्तनकार मायबापाला सांभाळतो त्याचं कीर्तन ऐकायचं. जो मायबापाला सांभाळीत नाही, तुम्हाला माहित झालंय. गिरगावचा बाळू आई वडील, माझे वडील 90ला जात राहिले. माझ्याकडे आई आहे. तुम्हाला जर उद्या कळालं गिरगावकर आईला सांभाळीत नाही असं जर कळून तुम्ही कीर्तन घेत असताल तर तुमच्या घराला कुपटी लागल. तुम्हाला पाप लागन, पाप. तुम्ही नालायक बाळाला बोलिता जो आईला सांभाळीत नाही. शास्त्रे केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. अर्ध पाप गुन्हा सहन करणाऱ्याला असते. पण काही गोष्टी आहेत ना, जरा तपासून बघायचा. काही नका करत जाऊ पाप वाढवायच्या गोष्टी. ह्या मातीला इतक्या साधू लोकांचा स्पर्श झालाय. वैकुंठवासी मारुती महाराज माकणीकर म्हणजे निष्ठावंत संत होते. विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत संत. वारीला जायचे महिन्याच्या. रस्त्यानं वडा होता. वड्याच्या पलीकडे सोबतची माणसं पलीकडे गेली आणि महाराज अलीकड लघुशंकेला थांबले. तितक्यात वड्याला पाणी आलं. पाऊस वरी पडला होता. पूर आला वड्याला. सोबतची 5-10 वारकरी पलीकडे आणि एकटे वैकुंठवासी मारुती महाराज माकणीकर अलीकडच्या कडेला येत. वडा भरला, पलीकडे जाता येत नाही. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर करावं काय? आता जायचं कसं? वडा उतरत नव्हता. पलीकडच्या वारकऱ्याला आवाज दिला, जा मंदिरात जाऊन झोपा. ते गेले मंदिरात. गावकरी लोक आले, त्यांना नेलं, जेव घातलं. वापस आले गावकरी लोक. पूर्व सरला का पाहला तर झाडाखाली माकणीकरांचं कीर्तन चालू होतं. वारीत रोजचं कीर्तन असायचं. कीर्तन चालू होतं. किती निष्ठा! कोण होतं ऐकायला? एकट्या साधून झाडाखाली नियम करावा. अशा नियमानं परमार्थ करणाऱ्या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हे आमच्यासारख्या टपरा टुपराच्या गाडीत बसणाऱ्यांमुळे संप्रदाय नाही. या लोकांमुळे राजू, ज्यांचे तुम्ही फोटो टाकलेत त्या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. आनंद वाटला. माकणीकरांचं कीर्तन आहे, महेश महाराजांचं. छान वाटलं. अभ्यासू व्यक्ती आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक आहेत. छान व्यक्ती. सात्विक आहे का? एक जण मला म्हणे, महाराज कीर्तन असं झकास करा. त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तनात झकासपणा काय करायचा? अरे तुला झकास ऐकण्यासाठी लय मोठे स्टेज आहेत, खूप स्टेज आहेत. या स्टेजला अपवित्र करू नका. या स्टेजवर ज्यानं अपवित्र नाटक चाळे केले का त्या भडव्याच्या घराला कुलूप लागन. त्या वक्त्याच्या पण. ही गादी फार पवित्र आहे. हे आगाव सांगायची गादी नाही. कीर्तन चांग होय अंग हरी इतकी पवित्र.
काय सांगू लागलो? भगवान शिवशंकर सांगतात, सर्व गंगा तुमच्या माझ्यासारख्या पाप्याने आंघोळ केल्याच्या नंतर अपवित्र होतात आणि पवित्र होण्यासाठी चंद्रभागेत जातात. आणि ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात जागा द्या नामदेव. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरे देव सांगा. नाही बाकीचे तीर्थ तीर्थे काळे देती दान. बाकीच्या तीर्थावर कधी बी तुम्हाला काही भेटणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमध्ये, पुराण आहे, वेद आहे, पुरावा आहे. पण कोण्या वेळेला जा चंद्रभागा तुमचं पाप शालन करेल, इतकी मोठी ताकद आहे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेला. जातीचा संबंध नाही, वर्णाचा पंथाचा संबंध नाही. पंढरपूरला आल्याच्या नंतर एक मुसलमान संत गाजले, त्या संतांचं नाव कबीर. आनंद आश्रमावर भजन केलं उत्तर भारतात. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं की ते भजन केल्याच्या नंतर ते कपडा इनीत होते, ते कपडा राम राम म्हणत होता. एक शपथ पुरावा सांगतो, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा, ओरिजिनल पुरावा आहे का? कबीराचे मागे विनू लागे शेला, कबीराचे मागे विनू लागे शेला. विठेवरचा मागे एवढा अधिकार संपन्न तपस्वी पंढरपूरला आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायात दखल झाला. एक म्हणलं नाही मुसलमान कसा घ्यायचा. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. मुसलमानाच्या कुळातला सजन नावाचा खाटीक होता. खाटकाचा धंदा काय असतो? पण इमानदार खाटीक. मी म्हणत नाही, संत म्हणतात. इमानदारीनं त्याचा तो मासाचा धंदा करायचा, तर त्याच्या वजनात शालिग्राम दगड होता. शालिग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णू. विकुलागी मास संप्रदायातले लोक होते. हो, एवढी मोठी व्याप्ती या लोकांची. विठाला 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 आजच्या या पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्ञानयज्ञामध्ये जी भूमी गुरुवर्य माकणीकर महाराज असतील, मारुती बाबा गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबा असतील, अशा साधूच्या पदस्पर्शन आलेल्या भूमीत झालेल्या भूमीत बसव कल्याण तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय श्री शरणो सलगर साहेब, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या आध्यात्मिक क्षेत्रात वर्णी लावण्यासाठी आलेत. आदरणीय साहेबांना धन्यवाद. तुमच्या सोबतचे जेवढे सहकारी आहेत त्यांना सुद्धा प्रणाम, धन्यवाद. एक मुद्दा सांगतो, 10 मिनिटात आपण पूर्णविराम करू. किती मोठी ताकद आहे पंढरपुरातली. अरुणाचा शाप, अरुणाला लागलेला दोष,
अरुण हा सूर्याचा सारथी आहे, जगाला प्रकाश देणारा सूर्य. त्याचा दोष पंढरपुरातल्या शिव संपला नाही. अरुणाला मानवी रूप धरावं लागलं. ते रूप म्हणजे कुर्मदास. लहुळला पंढरपुरातल्या मालकाने समाधी दिली आणि अरुणाचा शाप संपला त्या ठिकाणी. विद्यानगर नावाचं एक नगर आहे, महत्व सांगतो. पंढरपुरात हे विद्यानगर नावाचं एक नगर आहे. त्या नगरीचा राजा अत्यंत सात्विक, तात्विक, सुडाळ, तेजस्वी राजा आहे. पण तो शाक्तपंथी, तो देवीचा उपासक. देवीचा उपासक असणारा राजा, त्यानं जगदंबेचं मंदिर, त्याच्या देवीचं नाव होतं राजाई. त्या राजाई देवीचं मंदिर रुपयाचं केलं. रूप नावाचा एक धातू आहे, त्याचं एक सुंदरसं मंदिर केलं. देवीला चंद्रहार होता, देवीला नित्य पितांबर असायचा, देवीला नित्य पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. शाक्तपंथी देवीचा उपासक होता. माझं मत आहे, देव तुम्ही माना पण सात्विक देव माना. शेंदरी हेंदरी कोण पूजी. मला सांगा, त्या देवाला बोकड्या लागतो ते देव तुमचं काय चांगलं करणार? ज्या देवाला भूक लागल्याच्या नंतर शेळीचं पोरग खातो, शेळी कळते ना, शेळीचं पोरग ज्या देवाला खाला लागतंय तो देव तुमच्या लेकराचं काय कल्याण करणार? माणसं सुद्धा इतके नास्तिक झाले. आमच्या आमक्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्या देवाला बोकड्या कापल्यावर मुलगा झाला. त्या मुलाचा आजोबा कापायला पाहिजे होता, म्हणजे त्याला वरून 9-10 पोरं पडले असते. त्या मुलाचा बाप कापायला पाहिजे होता. काय शेळीचं पोरग कापून फायदा आहे? गरीब गरीब शेळी आहे ती, झाडाचा पाला खाणारी, आणि तिचं पोरग कापित असते का? वाघ काप, सिंह काप, बिबट्या काप, चिता काप, मग कसं होते पाय? मोकड्या शेपुडीचं पोरग. देवी ती माना जी देवी सात्विक आहे, जिला पुरणपोळीचा नैवेद्य. ज्या देवीला बोकड लागतो, मेंढी लागती, ती देवी तुमचं काय कल्याण? तुमच्या तोंडाची चुजली भरण्यासाठी देव बदनाम केली तुम्ही. कशाला देवाला नाव ठेवता? देवी ती सात्विक माना. वारकरी संप्रदायात जगदंबेला अनन्य साधारण महत्व आहे, पण कोण्याही जगदंबेला नाही. सात्विक सदाचारी देवी. विद्यानगरीच्या राजाच्या नगरात एक वारकरी गेला. त्या वारकऱ्यानं भजन सुरू केलं. राजानं सांगितलं, हे भजन आमच्या इथं चालत नाही, आमच्या इथं देवीचं भजन करावं लागतं. ते वारकरी रगील होतं माझ्यासारखं. ते वारकरी म्हणला, तुझ्या देवीचं सांगायला ती देवी आमच्या पंढरपुरात झाडून काढायला. तापलं ते राजा, सन 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 तापलं. ते म्हणलं, काय पितांबर बघ म्हणला, लाखो रुपयाचा पितांबर आहे, 2-4 कोटी रुपयाचा चंद्रहार आहे देवीला. ते म्हणला, काय करीत असेल तर कर, पण ही देवी पंढरपूरला झाडायला आहे. राजा म्हणला, फाशी देईन. ते म्हणला, तू काय देतो? जर ही देवी पंढरपुरात नाही दिसली तर मी तुझ्याकडे फाशी घेतो. चाल म्हणजे पंढरपूर. कारण त्याला माहीतच नव्हतं पंढरपुरातली विटेवरची देवी किती मोठी. तू विटेवरी सखये बाये ओ करे कृपा, तू विटेवरी सखये बाये ओ करे कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा येऊने लवलाही, येऊने लवलाही. सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. एखाद बाईच्या अंगात नाही आलं असं म्हणलं का सांगत, दुसरं म्हणू का अंगात याच, पण मला संप्रदाय नाव ठेवील ते म्हणल्या. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा, मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही, येऊनी लवलाही.
सच्चित आनंद अंबाबाई करी कृपा लावण्य मनोहरी वो करी कृपा सावळे सुंदरी वो करी कृपा एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई त्या जगदंबा मानायच्या ती देव मानायचे नालायक देव नाही नालायक महाराज बी मानायचे नाही लय भोंदूचा उता आलाय भोंदूचा उता आला सुना नाही गाव अज्ञानी लोकांची तिकडेच धाव देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी जमलेल्या पट्टीवर चाले हात भट्टी बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय असे वेगळा बुवा रंगानं दिसतो बगळा याचा पंथच लय असे वेगळा अशा भडव्या बोवायला मानता का तुम्ही पाप लागन तुम्हाला ए लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी दारूची शिष्याला लय आहे चोरी कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव निर्दयी माणसाला कशी नाही घेऊ निर्दयी माणसाला कशी नाही घेऊ निर्दयी माणसाला कशी नाही हे दुनियादास राष्ट्रसंत दुनियादास महाराजांची पद ओरिजिनल पद आहे का ओरिजिनल अभंग ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी मनती साधू अंगाला ओनिया राख डोळे झाकुनी करती पाप डोळे झाकुनी करती पाप अशा नालायकायला मानायचं नाही ह्या जास्त येडेवाणी करतात कारण जगाच्या मालकीनीला नालायक महाराज कळाला नाही रावण खरा महाराज होता का जरा सावध राहत जा भांगाऱ्या भुंगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका कोणी महाराज दिसला की काजू टाकून दूध देते नवऱ्याला चहा करीत नाही भिताडा अंगाव पडन नवऱ्याला वेळेला जेव घालीत नाही महाराजाला दूध पाजायला जेसीबीने ओढून काढावं लागन भिताडा खालचं तुला चांगल्या साधूची सेवा करा अंगाऱ्याची काय सेवा करता राजा पंढरपुरात आला देवी महाद्वार झाडत होती राजाला पाहिल्याबरोबर देवीन तिकडं तोंड केलं वारकऱ्यानं सांगितलं ए बाई सरक बाजूला कोण बाई म्हणते म्हणून पाहिलं तर राजानं बघितलं जगदंबाई टप 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 डोळ्यातून पाणी आलं आई साहेब तुम्ही इथं तर जगदंबेनं राजाला सांगितलं राजा प्रणाम जगदंबा राजाला प्रणाम करायला तो राजा म्हणला आई साहेब कोट्यावधी रुपयाचा चंद्र हाल तुम्हाला रोज नवा घालतोय रोजची रोज पितांबर घालतोय 50 लोक तुमच्या अभिषेकासाठी पूजेसाठी आहे नित्य पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही एवढ्या मोठ्या इथं झाडता कस काय तर देवीनं सांगितलं इथून झाडून काढल्यामुळेच तिथं पूजा भेटते पंढरपूर झाडल्यामुळेच मला तुझ्याकडे पूजा भेटते इथं ज्या दिवशी नाही झाडत त्या दिवशी तुला सुतक पडतंय तुझ्या नगरीत कोणी पूजा करायसाठी राहत नाही कल्पना करा किती मोठा असेल पंढरपूर वास द्यावा पंढरीचा म्हणून पंढरपुरात झाला पाहिजे नकोय दुसरं काही काही पाप असे प्रबळ आहेत की तिथल्या शो जातच नाही जात नाही तिथं जात नाही तिथल्याशिवाय चंद्राला क्षय नावाचा रोग झाला चंद्राला क्षय नावाचा रोग झाला चंद्राने एक चूक केली चंद्र ज्या महाराजाकडे शिकला त्यात महाराजाच्या पत्नी सोबत लग्न केलं मी नाही सांगत पुराण मी काय त्याच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला नव्हतं पुराण सांगते आणि पुराण तुकोबरायांनी गळ्यात धरलं तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारो पुराणाला किंमत आहे राजा
पुराणीचा रस गोड आहे. चंद्राला क्षय नावाचा रोग झाला. या याधीतून मुक्त होण्यासाठी चंद्राला लोहदंड नावाच्या तीर्थात स्नान करावं लागलं. ते लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या पुढे आहे. तिथं स्नान करावं लागलं चंद्राला. किती फिरला असेल चंद्र. ए निशापती भय दिनपती जाय ऋतुपती भययनि सकल स्थिता प्रकाश भययन दिवाकराय प्रकाश भययन दिवाकरा प्रकाश भययन दिवाकरा नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का. निशी माझी शीतल प्रकाश देणारा चंद्र व्याधीजन्य चंद्र झाला काळा. तिथं पाप संपलंय लोहदंड नावाच्या तीर्थात. मग जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र जर पंढरपुरात शुद्ध होतोय म्हणून वास द्यावा पंढरीचा. तिथं तिथं शुद्धता एवढी मोठी आहे.